उद्या या स्पर्धेदरम्यान आणखी एक समालोचक राजा सामंत हेही या ठिकाणी येत आहेत आणि काका परवा मात्र बादल चौधरी मालवणी समालोचक स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आमचे मित्र उदय सावंत यांचं आगमन होतंय. उदय सावंत, आपल्याला विनंती, या ठिकाणी आपण आमच्या मान्यवर कक्षात येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे. उदय सावंत, आपल्याला विनंती असेल या ठिकाणी आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक आपल्याला या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत आहोत. व्यासपीठावर येण्याची आपण या ठिकाणी कृपा करायची आहे. उदय सावंत. हॅलो, सामना सुरू होतोय. पहिला चेंडू बहुधा लेग स्टिकच्या खूपच बाहेर बहुधा पंच दोन्ही हात समांतर करून दिला. चिंद स्वैर असल्याची घोषणा करता येतं. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक मात्र इथं खोलला जातो. एक धाव नाममात्र या धावफलकावरती पूर्ण पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरील फलंदाज बहुधा तुषार यादव हा स्ट्राईक एंडवर, तर या पुढच्या सामन्यात ज्याने सुरेख फटकेबाजी केली तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती बाळा मडगावकर. यावेळेस मात्र एक सुरेख फटका नवीन चेंडूवरती, मोठा फटका, चेंडू सीमारेषे नजीक पाहायला मिळतोय, परंतु एक देखणा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 6 धावांनी पहिल्या चेंडूवरील षटकार धावसंख्येचं खातं तब्बल परावर्तित करतोय तो 7 धावा धावफलकावरती. धन्यवाद डीजे. क्वार्टर फायनलचा चालू असलेला हा सामना या मैदानावरती पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रातील एक बलाढ्य संघ विरुद्ध एक लोकल संघ या दोन संघांदरम्यान चालू असलेला हा सामना. उदा गोलंदाजी मार्कवरती राजेश सोरटे हा गोलंदाज पाहायला मिळतो. याही वेळेस पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस मात्र चुणूक पाहायला मिळते ती गोलंदाजाची. पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र तो खोडून काढतोय. निश्चित एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय 7 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती एक नेत्रदीपक फटका खेळला होता तो फलंदाज तुषार यादव याने. एका बाजूला महाराष्ट्र राज्यातील एक बलाढ्य संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला सतेरी मातोंड हा संघ फलंदाजी करताना. त्यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती बहुधा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख फटका पाहायला मिळतोय. बहुधा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडूची परतीची फेड करतोय. तोपर्यंत एकच धाव नाममात्र या चेंडूवरती पूर्ण पाहायला मिळते. धावसंख्येचं खातं परावर्तित पाहायला मिळते ते 8 धावा धावफलकावरती. यापूर्वीच्या सामन्यात 7 चेंडूंमध्ये 22 धावांची खेळी साकारली होती ती बाळा मडगावकरांनी. तोच फलंदाज याही वेळेस आपल्या संघासाठी सलामीच्या फलंदाजाच्या रूपात नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती एका षटकारासोबत तुषार यादव हा नॉन स्ट्राईक एंडवरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, गती परिवर्तन करून फेकलेला चेंडू काहीसा हलकेच पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाला बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळतोय. एक नेत्रदीपक अशा निर्धाव चेंडूची सांगता या मैदानावरती पाहायला मिळाल्यानंतर धावसंख्येचं खातं मात्र स्थिरावतंय ते 8 धावा धावफलकावरती. राजेश सोरटे हा एक नावाजलेला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडवरील फलंदाज बाळा मडगावकरसाठी यावेळेस मात्र सुरेख चेंडू, त्यावरती हुक करण्याचा प्रयत्न बहुधा फसतोय, मात्र निर्धाव चेंडूची सांगता ही वारंवार पाहायला मिळते ती राजेश सोरटेच्या गोलंदाजी मार्कवरती. एक कसलेला गुणवान खेळाडू या मैदानावरती अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, तर एक सुरेख सलामी आपल्या संघासाठी द्यावी हा मनसुबा घेऊन बहुधा फलंदाजी मार्कवरती फलंदाज सज्ज होतोय तो बाळा. यावेळेस मात्र प्रयत्न फसतोय, बहुधा क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतोय व ज्या फलंदाजाला संघाचा आधारस्तंभ म्हटला जात होता तो आधारस्तंभ असा खेळाडू मात्र बाळा मडगावकर बाद होऊन तंबूच्या दिशेने परततोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळते ते एका गडाच्या मोबदल्यात. एक बाद 8 अशी संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद 8. काका आणखी एक
मैदानात आज गोष्ट जाणवली की त्यांचा कायम जो विकेट किपर असतो तो योगेश पेंडकर असतो, परंतु आज योगेश पेंडकर विकेट किपरच्या भूमिकेत दिसत नाही. त्या ठिकाणी अफजल काम करतोय. आता थोडासा मला हा बदल आज मैदानात जाणवला, कारण बऱ्याच मी मॅच मध्ये बघतो की योगेश पेंडकर त्यांचा प्रमुख विकेट किपर बॅट्समन, एक कल्पक नेतृत्व, हुशार कर्णधार म्हणून ओळखलं जातं. हा हे निरीक्षण खरंच बरोबर आहे. कारण अशोकजी खऱ्या अर्थानं धोनी ज्या प्रकारे जर विकेट किपर हाच कर्णधार असेल तर त्याचा फायदा निश्चितपणे होतो, कारण त्या पॉइंटला आणि विकेट किपर सगळ्यात जागृत जो खेळाडू क्रिकेटमध्ये असावा लागतो तो म्हणजे विकेट किपर. आणि प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक खेळाडूवर, प्रत्येक क्षेत्ररक्षकावर त्याचं लक्ष असतं आणि त्या दृष्टीने प्रत्येक चेंडूवर लक्ष असणारा माणूस चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन करू शकतो. आणि त्यामुळे योगेश पेंडकर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर विकेट किपिंग करत होता तर ती पोझिशन आपल्या संघाला कंट्रोल करण्यासाठी अतिशय योग्य असं म्हणावं लागेल. एक ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या जो कि 8 रन के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर, नए गेंदबाज जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर दिखाई देते हुए संदेश पार्टे, जो कि खुद कप्तान है इस टीम के, टॉस जीतकर उन्होंने आज इस मैदान के ऊपर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया था. और अगर पहले ओवर की बात की तो पहले ओवर में वहां पर उनका निर्णय जो कि सही साबित होता हुआ नजर आता हुआ, क्योंकि प्रतिस्पर्धी टीम जो कि मात्र 8 रन बनाकर 1 विकेट के नुकसान के ऊपर खेलते हुए नजर आते हुए एक महत्वपूर्ण मुकाबला जो कि दोनों ही टीमों के बीच में इस मैदान के ऊपर दिखाई देता हुआ. संदेश पार्टे जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर और स्ट्राइक एंड के ऊपर नए बल्लेबाज महेश दिखाई देते हुए. पिछले मैच में एक बहुत ही बढ़िया छक्का लगाया था मिड विकेट की दिशा में महेश ने. फिर से एक बार महेश बल्लेबाजी के मोर्चे के ऊपर, इस बार हवा में लहराते हुए गेंद यहाँ पर संदेश के दिखाई देते हुए, गेंद जो कि एक बाएं हाथ के बल्लेबाज को निकलकर छोड़कर जाते हुए नजर आते हुए. विकेट कीपर वहां पर चुस्त दूर, यहाँ पर संदेश पार्टे जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नजर आते हुए. धीमी गति का गेंदबाजी के मोर्चे के ऊपर जिनके गेंदे जो कि अक्सर हवा में लहराते हुए नजर आते हुए, हवा में लहराने वाली गेंद यहाँ पर बल्लेबाजों को एक कारण बनते हुए यहाँ पर विकेट चटकाने का. एक रन इस गेंद के ऊपर मुकम्मल करते हुए बल्लेबाज दिखाई देते हुए सूझबूझ वाली बल्लेबाजी इस 8 ओवर के सीमित ओवर के मुकाबले में नजर आते हुए, क्योंकि एक गेंद के ऊपर छक्का लगने के बाद दूसरी गेंद के ऊपर एक सिंगल लेना, ये सूझबूझ भरी बल्लेबाजी कही जा सकती है. संदेश पार्टी के गेंदबाजी का यहाँ पर पूरी तरह से समाचार लेते हुए नजर आते हुए, जो कि तुषार और महेश जो कि स्ट्राइक गेंद के ऊपर. फिर से एक बार संदेश, इस बार फिर से एक बार अच्छी गेंद, यहाँ पर दो खिलाड़ियों के बीच में से गेंद को भेज दिया. यहाँ पर कोई मौका नहीं खिलाड़ी के पास जो कि गेंद को रोकने का. गेंद चले जाते हुए 4 रनों के साथ रन संख्या परावर्तित फिर से एक बार दिखाई देते हुए, रन संख्या जो कि कुल मिलाकर अब मात्र पहुंचते हुए नजर आते हुए 20 रन के ऊपर. पहले ओवर में मात्र 8 रन, उसके ऊपर उसके बाद इस ओवर में अब तक 12 रन बना चुके हैं यहाँ पर संदेश, तुषार और महेश की जोड़ी. इस बार फिर से एक बार धीमी गति की गेंद जो कि ब्लॉक होल में डलते हुए नजर आते हुए, इसके ऊपर एक रन मात्र मुकम्मल करते हुए नजर आते हैं दोनों ही बल्लेबाज. इन 1 रन के साथ रन संख्या मात्र परावर्तित दिखाई देती हुई, जो कि 21 रन के ऊपर. शायद दूसरे ओवर का खेल जो कि मुकम्मल होता हुआ 2 ओवर यानी कि 12 गेंदों का खेल समाप्त होने के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर सतेरी मातोन टीम जो कि 21 रनों के ऊपर बल्लेबाजी करते हुए नजर आते हुए. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 21 आऊट झालेला फलंदाज या जिल्ह्यातला एक अत्यंत नावाजलेला फलंदाज, ज्यानं सावंतवाडी तालुक्यामध्ये तर आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर गेली जवळपास 20 वर्ष ज्यानं टेनिस आणि लेदर क्रिकेटचा बादशाह म्हणून घालवली. तो बाळ मडगावकर आऊट होऊन परततोय आणि त्याच्या रूपानं संघाला खरंच फार मोठा हादरा बसतोय. त्यानंतर मात्र तुषार आणि महेश संघाला थोडीशी सावरताना सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन, 2 उत्तुंग षटकार या खेळी दरम्यान बघायला मिळाला. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतोय तो राजेश. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सुरेख फटका, 6 धावांसाठी चेंडू जातोय का बघायचंय. चेंडू आणि सुरेख झेल टिपला जातोय. इथं दुसरा गडी बाद होतोय महेश यांच्या स्वरूपात. अतिशय सुरेख फटका, परंतु चेंडू
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अशोकजी, जेव्हा संघ मैदानात उतरतो त्यावेळी कुठचा संघ मोठा कुठचा संघ छोटा हा विषय नसतो. तर त्यावेळीच्या परिस्थितीवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आता कृष्णा पाटकर यांच्यासाठी निश्चितपणे एक अतिशय गुणवान खेळाडू ज्याला मी कित्येक वर्ष ओळखतो आणि त्याला निश्चितपणे थोडंसं राहून थांबून खेळायची गरज आहे. 8 षटकांचा सामना आहे आणि केवळ तिसरं षटक सुरू आहे. बरोबर बरोबर 8 षटकांचा सामना आहे त्यामुळे हरकत नाही. थोडासा एक दोन चेंडू जरी डॉट गेले, 1-2 चेंडू डिफेन्सिव्ह खेळले तरी आपण पुढे ती कमतरता भरून काढू शकता. कारण नाही अशोकजी, खरं तर प्रत्येक गोलंदाज ज्यावेळी अतिशय सुरेख चेंडू फेकत असतो त्यावेळी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो आणि एक तरी चेंडू लूज आपल्याला देतो. त्या चेंडूची वाट बघणं मोठ्या स्पर्धेमध्ये निश्चितपणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जातोय तो पॉईंट स्टेशन शॉर्ट पॉईंटवर फील्ड केला जातोय आणि या चेंडूवर बाईकच्या स्वरूपात मला वाटतं लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 22 या धावसंख्येवर. बादल चौधरी यांच्या भाषेत सांगायचं तर दुर्यतो डबल गेम 22 धावा या इथं धावबल करावं लागतायत. बरोबर काका हा गेम रविवारी नक्की ऐकायला मिळेल या ठिकाणी या मैदानात. भरपूर निश्चितपणे मी सुद्धा असणार बादल आणि आमच्या जुगलमध्ये निश्चितपणे ऐकायला मिळेल. तुम्ही असला असता तर आणखी मजा आली असती. पुढचा चेंडू कृष्णा पाटकर निश्चितपणे सुरेखरित्या चेंडू हलकेच मोडतोय, ग्लान्स करतोय आणि मिड विकेटच्या दिशेने जोपर्यंत फील्ड होतोय एक धाव पूर्ण होते. आणि त्याच दरम्यान काका नक्कीच आमची आठवण पण काढा, आम्ही तुमची आठवण नक्की तिकडे पण काढू. परंतु निश्चितपणे अशोकजी तुमची आठवण, तुमचा जप केल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. बादल आणि तुमचं नाव मी कायम घेतो. त्याचप्रमाणे अक्षय आणि सचिनचं नाव सुद्धा नेहमी घेतो. सुरेख चेंडू होता परंतु सुरेखरित्या चेंडू तटवला जातोय. डिफेन्सिव्ह पद्धतीचा हा स्ट्रोक मला वाटतं पॅडोर आदळतोय, माफ करा, आणि पंचांचा इशारा येतोय. परंतु चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर असल्यामुळे पंचांवर कोणताही परिणाम नाही आणि अशा प्रकारे ही लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 2 डझन धावांवर. 24 अशी संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा हा चेंडू, यावेळी मात्र सुरेख चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी आणि पाऊण शतक हे फलकावर लागतंय. 25 अशी संघाची धावसंख्या. विजयासाठी एक चांगली धावसंख्या उभारणं. मगाच्या सामन्यात ज्याप्रमाणे 100 धावांचं टार्गेट, 101 धावांचं टार्गेट दिलेलं होतं, जशी कोणाला तरी दक्षिणा द्यायची असते 101 आपण देतो, तशा प्रकारच्या धावा उभारलेल्या होत्या मातोंड संघानं. आणि महेश वाड्याचे पाटकर यांनी सांगितलेलं होतं की 100 धावा आम्ही निश्चित करू आणि तशा 100 धावा त्यांचा संघ फलंदाजी करताना करत होता. पुन्हा एकदा सुरेख फटका, जीव घेणा फटका म्हणता येईल आणि यावेळी मात्र बाद होतोय. एक अत्यंत मोठा फलंदाज तुषार बाद होऊन परततोय. हा फारटेड शॉट होता, व्यवस्थित काही चेंडू खाली आले नव्हते परंतु तसाच फॉलो केला हा स्ट्रोक आणि अशा प्रकारे झेल देऊन परत लॉंग ऑन बाउंड लाईनला. थँक्यू डीजे. 2 षटकामध्ये 10 धावा देत 3 गडी बाद करतोय राजेश चोरटे आणि अत्यंत घातक गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर आहे, तो गोलंदाज आपल्या नावाला सार्थ ठरवतोय. इथं अनेक 3 दिग्गज फलंदाज तंबूमध्ये परत पाठवतोय. आणि अशोकजी, आपल्याला काय वाटतं की या 3 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर सातेरी मातोंड संघ किती धावांपर्यंत उर्वरित या 5 षटकांमध्ये बदल मारू शकेल? काका म्हणेन की जी गोलंदाजी आहे सातेरी मातोंड क्रिकेट संघासमोर खूप चांगली गोलंदाजी आहे. खास करून सागर ज्याने चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये अगोदरच्या केली, परंतु 70 धावा हव्यात टार्गेटसाठी. नाही, मी तर म्हणेन पुन्हा एकदा 80-90 धावा झाल्या पाहिजेत. गोलंदाजीसाठी येतोय तो तुकाराम कोणचे उर्फ महाराज गोलंदाजीसाठी येतोय. महाराज राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी के लिए आते हुए उनके सामने काशी और कृष्णा पाटकर, ये सातेरी मातोंड टीम के 2 बहुत बड़े खिलाड़ी इस बीच बहुत बड़े गेंदबाज के सामने खेलते हुए. महाराज इज बॉलिंग. फुल लेन की गेंद थी, ओवर पिच गेंद थी जिसे हल्के से धकेल दिया. 1 रन पूरा किया, दूसरे रन की कोई गुंजाइश दिखाई नहीं दे रहे क्योंकि बहुत अच्छा आउटफील्ड. मैं आयोजकों का निश्चित रूप से अभिनंदन करूंगा अशोक जी की, इतना अच्छा ग्राउंड यहाँ जेसीपी और रोलर घुमाकर ये ग्राउंड पिच बनाया गया है, ये आउटफील्ड बनाया गया है.
या अगोदर एक प्रीमियर लीगची स्पर्धा केली होती आणि काल मी ज्यावेळी आलो त्यावेळी मी बघितलं तर बुवा खड्डा गायब झालेला दिसला. खरोखर खूप सुंदर मेहनत. तळहावातीय जादूगार आहे हे तुम्हाला पटलं असेल. कुठच्याही बाबतीत जादू करायची असेल तर तळहावाती त्यामध्ये अग्रेसर असतात. एक जादूनं खड्डा बुजवलाय महाराज वंस अगेन. चौथे ओवर की दूसरी गेंद राइट आर्म राउंड विकेट आते हुए इस इमेज हल्के से रोका गेम. कृष्णा पाटकर तैयार नहीं थे तो दूसरी गेंद इस चौथे ओवर की. महाराज बॉलिंग राइट आर्म राउंड विकेट टू कृष्णा पाटकर. ये गेंद ओवर पिच गेंद थी. फिर एक बार ऑफ स्टंप के बहुत बाहर सीधी क्रीज में जो पिच की गई. हालांकि ये स्ट्रैटेजी कोई भी गेंदबाज ज्यादातर अपनाता है क्योंकि लेफ्ट हैंडेड बल्लेबाज जो रहता है उसे थोड़ी सी कठिनाई होती है कि जब गेंद ऑफ स्टंप के बहुत बाहर हो. अगली गेंद महाराष्ट्र की चौथे ओवर की तीसरी गेंद. अच्छी गेंद बल्ले का बाहर किनारा लेकर गेंद जा रही है. यहाँ खतरा हो सकता है लेकिन चूंकि यहाँ और काशी सुरक्षित अपने क्रीज में पहुंचते हुए रन संख्या पहुंची 27 के कोलियों पर. तो हल्की सी रुकावट यहाँ आती हुई. हल्का सा जी रन संख्या बनने का जो एवरेज था वो थोड़ा सा कम होता हुआ. महाराज गेंदबाजी बहुत अच्छी करते हैं तो काशी खेलने के लिए तैयार. ये गेंद फिर एक बार बहुत अच्छी गेंद लेकिन डिक्लेरेशन जोन में जाती हुई 1 रन के लिए 28 पर पहुंचता हुआ स्कोर. हालांकि जब अच्छी गेंद कोई गेंदबाज निकालता है और उसके बाद विकेट कीपर उसे मिस करता है तो उतना दर्दनाक निश्चित रूप से हर एक गेंदबाज को लगता है. हाँ काका, और थोड़े से नाखुश हो गए महाराज इसलिए कि विकेट कीपर के पीछे भी एक फील्डर खड़ा कर दिया है तो भी रन मिला. तो थोड़े से इस बात पर महाराज नाखुश दिखाई देते हुए मैदान पर. निश्चित रूप से अशोक जी, क्योंकि आजकल जो फास्ट क्रिकेट रहता है उसमें एकाध गेंद अगर डॉट निकाले. अच्छी गेंद ठीक तरह से बल्ले पर नहीं है. फिर एक बार कट होती हुई गेंद, आउट स्विंग होती हुई गेंद हल्के से बल्ले पर नहीं आती हुई 1 रन के लिए मात्र इस गेंद को खेल दिया. रन संख्या 29 पर पहुंचती हुई. 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3.5. आखिरी गेंद इस ओवर की. महाराज अच्छी गेंद कृष्णा के बल्ले से निकलता हुआ अच्छा स्ट्रोक. 1 रन तो नीचे से दूसरे रन की कोशिश होती है, देखना है लेकिन 1 रन पर संतोष करेंगे और खुद के पास स्ट्राइक रखना चाहते हैं कृष्णा. दूसरे रन की गुंजाइश बनती हुई क्योंकि हल्का सा खराब थ्रो और उस थ्रो के बदौलत दूसरा रन तो रन संख्या बढ़ोतरी होती हुई रन संख्या पहुंची 31 पर. और इस ओवर की समाप्ति होते हुए और अगले 2 ओवर्स का विवरण सुनाने के लिए आपके पास आ रहे हैं फिर एक बार इस जिले का एक बहुत बड़ा नाम अशोक जी नाइक साहब. थैंक यू सर. 4 ओवर का खेल, आधे ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर समाप्ति के बाद 31 रन, 50 रन अभी भी यहाँ से लेकर बनाने पड़ेंगे. थोड़ी सी बल्लेबाजी आज वो नहीं हुई इस मैच में लेकिन आने वाली बल्लेबाजी अभी भी बाकी है. और ये 2 बल्लेबाज मैदान पर जो खेल रहे हैं बिल्कुल अच्छा क्रिकेट खेल रहे हैं. उनको एक लंबी इनिंग खेलनी पड़ेगी आखिर तक. कृष्णा और कृष्णा के साथ बल्लेबाजी करते हुए काशी, ये 2 बल्लेबाज फिलहाल मैदान पर. देखना होगा गेंदबाजी में परिवर्तन दिखाई देता हुआ मैदान पर. कुछ बातचीत खेमे में दिखाई देते हुए खिलाड़ियों के बीच में. और आखिरकार देखना होगा गेंदबाजी के मोर्चे पर कौन आते हैं. संतोष नलावड़े दिखाई देते हुए गेंदबाजी के मोर्चे पर. और कमेंट्री कक्ष में से एक बार फिर से गुजारिश करेंगे उदय सावंत, आप अगर कहीं पर आसपास हो तो प्लीज आपसे एक बार फिर से जो कि प्यार से बिल्कुल जो कि निवेदन है, आइए तशरीफ रखिए हमारे मान्यवर कक्ष में उदय सावंत. संतोष नलावड़े अपने बॉलिंग रन पर जो कि गेंदबाजी करने के लिए. थोड़ी देर के लिए इसे बीच में खेल रुका हुआ. 4 ओवर का खेल समाप्त. आने वाले 4 ओवर का खेल अभी भी बाकी और अभी भी 35-40 रनों की आवश्यकता है मैदान पर. अगर 70-80 का टोटल बना तो मैच बिल्कुल कड़क हो जाएगा क्योंकि शाम के वक्त आखिर में जो कि पीछा करना बात उतनी आसान नहीं रहेगी मैदान पर. देखना होगा कि क्या होता है मैदान पर, किस तरह से जो कि पहले 8 ओवर में कितने रनों का जो कि लक्ष्य रखते हैं सामने. फिलहाल एक बार फिर से मैदान पर ठीक ठाक सब कुछ दिखाई देता हुआ
और अपने बॉलिंग रनअप पर संतोष नलावड़े अगली गेंद जो कि पहली गेंद को लेकर कमेंट्री बॉक्स एंड से राइट आर्म ओवर द विकेट और सामने बल्लेबाजी पर सामना करते हुए उनकी गेंदबाजी का काशी जो कि सामना करते हुए पहली गेंद इस बार मिस टाइम कर बैठे विकेट कीपर के हाथों में गेंद निकली और इसी के साथ चौथे विकेट का पतन होता हुआ ओवर पिच गेंद थी लेकिन टाइमिंग नहीं कर पाया अच्छा। अपने व्यक्तिगत 2 रन बनाकर काशी वापस और कृष्णा का साथ देने के लिए नए बल्लेबाज संकेत मैदान पर सफलता दिलाते हुए जो कि संतोष नलावड़े अपने पहली गेंद पर और नए बल्लेबाज मैदान पर संकेत सामना करेंगे। स्कोर रुका हुआ 31 रन 4 विकेट पर 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद दूर दूर जमाई गई फील्ड ऑफसाइड पर एक पॉइंट पर फील्डर, एक कवर पॉइंट पर, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर, एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर ये 4 फील्डर दिखा देते हुए ऑफसाइड पर, 5 फील्डर ऑन साइड पर संतोष नलावड़े दाहिने हाथ से ओवर द विकेट। ऑफ स्टंप पर ये तेज गेंद इस बार बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, गेंद को ड्राइव करना चाहते थे लेकिन टाइमिंग नहीं कर पाए, गेंद को बल्ले पर लेने में असफल रहे। गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। ऑन साइड पर एक शॉर्ट स्क्वायर लेग, एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर। फुल टॉस गेंद ऑफ स्टंप से बाहर, काफी कसरत करनी पड़ी विकेट कीपर को भी। 22 का इशारा, वाइड बॉल का इशारा, तो टोटल 2 रन मिलते हुए स्कोर में 33 रन 4 विकेट पर, 33 लॉस ऑफ 4 विकेट, 33 रन 4 विकेट के नुकसान पे। काफी गति थी इस गेंद पर, तेज रफ्तार के साथ ऑफ स्टंप से बहुत दूर थी गेंद और इस बार कुछ आवाज तो जरूर निश्चित रूप से और इसी के साथ अंपायर की उंगली आसमान की ओर और एक विकेट चटकाते हुए संतोष नलावड़े इस ओवर में विकेट नंबर 5वां। 33 रन 5 विकेट पर आधी टीम वापस निकलती हुई सातेरी मातोड़ क्रिकेट टीम। और एक नए बल्लेबाज मैदान पर दत्ताराम। 33 रन 5 विकेट के नुकसान पे रनों की तलाश में बिल्कुल दिखाई देते हुए मैदान पर सातेरी मातोड़ क्रिकेट टीम, लेकिन साझेदारी नहीं बनी मैदान पर। एक के बाद एक विकेट जो कि गिरते गए मैदान पर। पहला विकेट 8 पर, दूसरा 21 पर, तीसरा विकेट 25 पर, चौथा विकेट 31 पर और 5वां विकेट जो कि अभी अभी आउट होने वाले बल्लेबाज 33 रन 5 विकेट पर। नए बल्लेबाज मैदान पर अंपायर से गार्ड लेते हुए दत्तराज सामना करेंगे संतोष की गेंदबाजी का। बहुत ही अच्छी गेंदबाजी राजेश सोरटे। 2 ओवर कोई मेडल नहीं, 10 रन 3 विकेट और रिवर्स का प्रयास, बोल्ड हुए उस गेंद पर और एक सफलता संतोष नलावड़े को इस ओवर में। एक के बाद एक विकेट गिरते गए मैदान पर सातेरी मातोड़ क्रिकेट टीम लगभग संकट में दिखाई देती हुई 33 रन 6 विकेट के नुकसान पे। शानदार गेंदबाजी संतोष नलावड़े इस ओवर में 3 विकेट चटकाते हुए अपने बॉलिंग पर। उससे पहले बेहतरीन स्पेल किया राजेश सोरटे ने। 2 ओवर कोई मेडल नहीं, 10 रन 3 विकेट। राजेश की गेंदबाजी का विश्लेषण, एकमात्र बल्लेबाज जो कि डबल फिगर में दिखाई देता हुआ तुषार, जिन्होंने 14 रन बनाए, लेकिन उसके बाद विकेट जो कि गिरते गए मैदान पर। और एक नए बल्लेबाज अशोक जी, खरं तर सुरेख फाईट देईल असं वाटलेलं होतं आज संघ। थोडीशी हाराकिरी करतायत फलंदाज। खरं तर थोडंसं बाळा मडगावकरांसारखा अनुभवी फलंदाज थांबणं गरजेचं होतं आणि त्यानंतर लगेचच लागोपाठ फलंदाज बाद होत आहेत। मला वाटलं की एक अतिशय सुरेख फाईट इथं आपल्याला बघायला मिळेल। बरोबर बरोबर काका।
शॉर्ट पिच गेंद और इस बार हुक किया गेंद को, देखना होगा लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ, गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड करते हुए और जब तक थ्रो करते विकेट कीपर के हाथों में 2 रन इसी बीच बड़ी देर के बाद स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 35 रन 6 विकेट के नुकसान पे। इस ओवर में 3 विकेट चटकाते हुए संतोष नलावड़े एक बार फिर से अपने बॉलिंग रनअप पर, एक छोटा रनअप 7-8 कदमों का, शुरू में काफी बड़ा रनअप था इस गेंदबाज का, आगे निकले और ये लाजवाब शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, एक शानदार शॉट, गेंद 6 रन के लिए सीमा रेखा से बाहर। गेंद पाले में देना जिसे बोलते हैं, जो पाले में गेंद आते देखते ही और टूट पड़े इस गेंद पर और बहुत बड़ा छक्का लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। ये बॉल बहुत ही शानदार टाइमिंग, ओवर पिच गेंद मिली और लॉन्ग ऑन बाउंड्री पर बिल्कुल टाइमिंग लाजवाब, ताकत के साथ खेला हुआ शॉट 6 रन के लिए समीर के बल्ले से निकलता हुआ 8 पर अपने व्यक्तिगत समीर पहुंचे और टोटल स्कोर 41, 41 रन 6 विकेट के नुकसान पे। पांच ओवर का खेल समाप्त हुआ और 5 ओवर के बाद अभी भी 3 ओवर का खेल बाकी है मैच का। और गेंदबाजी में परिवर्तन दिखाई देता हुआ मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर पिछले मैच के हीरो बहुत ही शानदार गेंदबाजी की थी, जिन्होंने आसिफ शेख गेंदबाजी के मोर्चे पर, सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज संकेत, अच्छी गेंद इस बार आगे फ्रंट फुट पर खेलना चाहते थे और ब्रेक गेंद कट होकर बाहर की तरफ निकली, विकेट कीपर के हाथों में विकेट नंबर और एक वापस निकलता हुआ, कृष्णा पाटकर वापस। अब बहुत देर से बल्लेबाजी कर रहे थे, अब बस लॉन्ग ओवर में आवश्यकता थी बड़े शॉट के, लेकिन वापस निकले और इसी के साथ विकेट जो कि गिरता हुआ टोटल मैदान पर 7वां विकेट जो कि वापस 41, 41 रन 7 विकेट अशोक पर। जी, ये जिसे सॉफ्ट डिसमिसल कहा जाता है, हालांकि अच्छा कैच विकेट कीपर लपका, लेकिन सॉफ्ट डिसमिसल, अगर मारते हुए आउट हुए होते, क्योंकि अब तो मारने वाला ही ओवर था, लगभग बिल्कुल। कृष्णा को हल्के सा ओवर पिच गेंद, हल्की सी ओवर पिच मिली थी, लेकिन बरोबर. बल्ले का बाहेर किनार लेकर आणि या दरम्यान अशोक जी या व्यासपीठावर विराजमान होत आहेत आमचे रविभाई परब साहेब यांचं आगमन, प्रसिद्ध काद उद्योजक सन्मान्य रविभाईंचं आगमन, त्याचप्रमाणे आदरणीय अण्णा कोंडी यांचं सुद्धा आगमन होते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। थोडासा मी म्हणेन की काका हा संघ थोडासा दबाव घेतोय प्रतिस्पर्धी संघाचा, जो आपला नैसर्गिक खेळ आज तो होत नाही मैदानात, सुंदर गोलंदाजी, डावखोरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय आणि एक अचूक टप्प्यावर ब्लॉक होल मधील चेंडू या ठिकाणी फलंदाजाची गिरकी घेतोय, फिरकी घेतोय आणि बाकीचं काम या ठिकाणी विकेट कीपर पूर्ण करतोय। पुन्हा एकदा असे आपल्या बॉलिंग रनअपवर चांगला चेंडू, एक हवेत फटका पॉइंटला आणि बहुधा चेंडू जातोय तो या ठिकाणी कव्हर पॉइंटला, एक धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। एकेरी धाव या ठिकाणी धावफलक 42 धावा, 7 गडी बाद 42 अशी धावसंख्या। सातेरी मातोंड क्रिकेट संघ जो प्रथम फलंदाजी करताना या सामन्यादरम्यान 8 षटकांचा सामना, आजच्या दिवसातील अंतिम सामना आणि बघूया कालच्या पहिल्या दिवशी फ्रेंडशिप चेंदवण क्रिकेट संघ जो पहिला संघ ठरतो या स्पर्धेत, या ठिकाणी रविवारच्या सामन्यासाठी या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज। ऑफ स्टंपरचा चेंडू बॅकफुटला येतोय, स्क्वेअर कटचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅकच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, चेंडू निर्धाव जातोय, विकेट किपरच्या हातात, अफजलच्या हातात विसावतोय आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरनं एकदा पुन्हा एकदा गोलंदाज आसिफकडे या ठिकाणी चेंडू सुपूर्द केला जातोय। एक अचूक गोलंदाजी, भरपूर अनुभवी असा हा खेळाडू, मोठ्या मोठ्या स्पर्धांचा अनुभव या गोलंदाजाकडे आणि या खेळपट्टीवर मात्र अचूक मारा आपल्याला त्याचा बघायला मिळतोय। पुन्हा एकदा ब्लॉक होल मधील चेंडू या ठिकाणी शफल होतोय, टोलवायचा प्रयत्न, मिड विकेटला टायमिंग होत नाही, चेंडू बॅटच्या पुन्हा एकदा पट्ट्यात येत नाही, निर्धाव चेंडू। आणि आमच्या सोबत मात्र सुंदर कामगिरी करतायत आमचे गुणलेखक अनिल जाधव, या ठिकाणी सुरुवातीला सकाळच्या सत्रात या ठिकाणी आमच्या सोबत होते ते ज्ञानेश्वर जाधव आणि त्याचबरोबर पुरुषोत्तम गावडे
रिव्हर्सचा फटका चेंडू बॅटला लागतोय विकेट किपरच्या मागे डिक्लेअर एरियात एका धावेचा इशारा या ठिकाणी आमच्या दिशेनं होतोय आणि या एकेरी धावेबरोबरच बहुधा सांगता होते ती त्याच दरम्यान ती 6व्या षटकाची आणि या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र पोहोचतोय तो बरोबर 43 अशी धावसंख्या 43 लॉस ऑफ 7 विकेट 43 धावा 7 गडी बाद अशी धावसंख्या आणि उर्वरित 12 चेंडू अजून बाकी पॉवर प्लेचा पंच उत्तम मोठे आमच्या दिशेनं इशारा करतायत आणि गोलंदाजी बरोबरच या ठिकाणी मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा येत आहेत आमचे सचिन सावंत आपल्या सोबत. धन्यवाद अशोकजी. त्या दरम्यान आमचे मित्र आदरणीय बाळू कांडरकर साहेब जे या तेवढ्यातल्या कुठल्याही कार्यक्रमाला अगदी हिरिरीने प्रत्येक पुढाकार घेऊन प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये असतात, त्या बाळू कांडरकर साहेबांचं मनपूर्वक या व्यासपीठावर स्वागत करतोय. थँक्यू बाळूजी. धन्यवाद अशोक नाईक सर. 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 43 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेकीचा कौल जो जिंकला होता तो गोलंदाजी करणाऱ्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. कर्णधाराचा निर्णय मात्र इथं साध्य ठरवला गोलंदाजांनी. 6 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत केवळ 43 धावांवरती रोखलंय. बहुधा पुन्हा एकदा तुकाराम कुंचे पाटील हा गोलंदाज. यावेळेस मात्र सुरेख चेंडू एक सन्मानपूर्वक फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय, परंतु अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी व फलंदाजाच्या डोक्यामध्ये काय चाललं याचा करून केलेली गोलंदाजी या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू फेकण्यास कारणीभूत ठरते. सुरेख गोलंदाजी या मैदानावरती आजच्या दिवसात या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान पाहायला मिळते. ती गोलंदाज तुकाराम याकडून. 7व्या षटकाचा खेळ सुरू असताना तुकाराम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. याही वेळेस सुरेख चेंडू, यावेळेस मात्र ब्लॉक होलमध्ये फेकलेला चेंडू, त्यावरती एक खोदून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय, परंतु अचूक टप्प्यावरची गोलंदाजी मात्र इथं निर्धाव चेंडू फेकण्यास वारंवार कारणीभूत ठरते. फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटवर फेकणारी ही गोलंदाजी तुकाराम कुंचे पाटील याची पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा सज्ज होते. याही वेळेस ब्लॉक होलमध्ये फेकलेला चेंडू बहुधा पाहायला मिळतो, त्यावरती एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय, परंतु सुरेख गोलंदाजी मात्र एकच धाव खर्ची घालते. सुरेख गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षकांची लाभलेली साथ ही गोलंदाजाला पाहायला मिळते. या 7व्या षटकाचा खेळ हा मैदानात सुरू असताना 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ते सातेरी मातोंड संघाची. बहुधा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय तो सौरभ. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये फेकलेला चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते या मैदानावरती. बहुधा या षटकादरम्यान 3 चेंडू निर्धाव फेकण्यास सज्ज होतोय तो गोलंदाज तुकाराम कुंचे पाटील. असंख्य प्रेक्षक आज या मैदानावरती उपस्थित पाहायला मिळतात. प्रेक्षकांची आशा अपेक्षा की या सामन्यादरम्यान मोठे फटक्यांची पाहायला मिळते, परंतु अचूक टप्प्यावरची केलेली गोलंदाजी मात्र बॅकफुटवर ढकलून देण्यास कारणीभूत ठरते ती फलंदाजाला. प्रेक्षकांची आशा अपेक्षा पाहायला मिळते या मैदानावर की मोठ्या फटक्यांची, परंतु फलंदाज मात्र बांधून ठेवताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पूर्णपणे बॅकफुटवर ढकलताना पाहायला मिळतोय तुकाराम कुंचे पाटील. या षटकादरम्यान केवळ 2 धावा खर्ची घालतोय. याही वेळेस मात्र सुरेख चेंडू, अंतिम चेंडूचा खेळ हा सुरेख पाहायला मिळतोय. बहुधा 7 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय व केवळ 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात या षटकादरम्यान. सचिन, उद्याच्या महत्वाचे सामने आहेत. तळवडे थंडर विरुद्ध यंगस्टार गोडेमुख. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला त्यांना बाय मिळते. त्यानंतर गिरेश्वर गुळदुवे वर्सेस परबाडी वॉरियर्स आणि त्यानंतर रणझुंजार दोडामार्ग एक संघ उद्या खेळेल. देसीबाई धोडावडा वर्सेस SR गडगेवाडी आणि जय महाराष्ट्र तुळसकरवाडी आणि त्यानंतर डावखरा गोलंदाज आसिफ शेखचा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर काही उजव्या फलंदाजाला बाहेरच्या दिशेने वळणारा हा चेंडू समाप्त होतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक अफजल याचं मात्र सुरेख यष्टीरक्षणाच्या या दिवसात या सामन्यादरम्यान पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूला अचूकरित्या आपल्या हातामध्ये सामावून घेतोय तो अफजल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आसिफ शेख गोलंदाजी मार्कवरती. याही वेळेस पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेरच्या दिशेने वळतोय. कट झालेला चेंडू मात्र खेळताना एक अडचण निर्माण करतोय फलंदाज सौरभ याला. सौरभ मात्र बहुधा या हाणामारीच्या षटकात मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू पडल्यानंतर बाहीसा वळणारा हा चेंडू मात्र इथं वारंवार एक अडचण निर्माण करतोय फलंदाजाला.
याही वेळेस सुरेख चेंडू सुरेख गतीने खेळलेला फटका बहुधा पाहायला मिळतो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण पाहायला मिळते, परंतु या चेंडूवरील एकच धाव मात्र धावसंख्येचं खातं मात्र बऱ्याच वेळानंतर परावर्तित करता येते. 46 धावा धावफलकावरती. अशी बेची सुरेख गोलंदाजी व त्याला लाभलेली तुकाराम कुंचे पाटील याची या मैदानावरती या 8 षटकांच्या सामन्यात केवळ 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. याही वेळेस सुरेख गोलंदाजी सुरेख यष्टिरक्षण पाहायला मिळतं. इथे गोलंदाज अशी बेची सुरेख गोलंदाजी व त्याला लाभलेली सुरेख 7 यष्टिरक्षक अफजल याची एक गडी बाद होऊन तंबूत परततोय तो. एकच मिनिट सचिन, उद्याचा पहिला सामना होतोय ठीक 9 वाजता देसीबॉय धोडाडा विरुद्ध SR गडगेवाडी. आणि महत्वाची गोष्ट, दोन्ही संघांना विनंती अशी आहे, उद्याच्या दिवसात किमान 8 सामने व्हायचे आहेत. त्या दृष्टीनं त्वरित लवकरात लवकर सगळ्यांनी यायचं. 9 वाजता राईट टाइम इथं सामना सुरू होईल. SR गडगेवाडी संघामध्ये मुंबईतील खेळाडूंचा भरणा आहे आणि त्या दृष्टीने उद्याचे सामने सुद्धा अत्यंत रोमहर्षक इथं आपल्याला बघायला मिळतील. त्याचप्रमाणे रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला, देसीबॉय धुळाडा अतिशय सुरेख संघ उद्या आपल्याला या मैदानात बघायला मिळतील. रणझुंजार दोडामार्ग हा सुद्धा एक मोठा संघ उद्याच्या दिवसात सहभागी होतोय. 8व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 8 गडी बाद होऊन तंबूत परततायत. याही वेळेस सुरेख फटका बहुधा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कवच रेषेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. हलकेच एक धाव पूर्ण करण्याचा अवधी मात्र इथं प्राप्त होतो दोन्ही फलंदाजांना. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येऊन चेंडूची परतीची फेड करतोय, चेंडू पुन्हा एकदा परत करतोय गोलंदाजाच्या हातामध्ये, तोपर्यंत एकच धाव मात्र या चेंडूवरती खेळून पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज. 47 धावा धाव फलकावरती. आसिफच्या पुढील चेंडू. याही वेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. वारंवार चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणाऱ्या चेंडूची गोलंदाजी साध्य करतोय तो आसिफ. बहुधा 8 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. 8 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र तब्बल पोहोचतोय तो 47 धावांवरती. म्हणजेच 48 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी ती सातेरी मातोंड संघाविरुद्ध. यापूर्वीचा सामन्याचा विचार करायचा गेला तर सातेरी मातोंड संघाने 8 षटकांच्या सामन्यात 100 धावांचं डोंगर उभा केला होता. सचिन, मी म्हणेन की एक 25 ते 30 धावांनी हा संघ पिछाडीवर दिसतोय. कारण काका 75 धावा हव्या होत्या, 70-75 धावा, परंतु थोडा पिछाडीवर आणि सुंदर गोलंदाजी. खरं तर अशोकजी 125-130 धावा सुद्धा कमी पडण्यासारखा समोरचा संघ आहे, पण तरी पण आपण म्हणू शकतो की संघावर दबाव यायला हवा असेल तर मोठी धावसंख्या निश्चितपणे 60-70 धावा तरी असायला हव्या. 75 धावा हव्या होत्या. आणि यापूर्वीच्या सामन्याचा विचार केला तर 100 धावा बनवल्या होत्या. त्या दृष्टीने जर या सामन्यात कुठेतरी 80 धावा बनवेल एक अशा अपेक्षा होती सर्व प्रेक्षकांकडून. बरोबर 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 ती अपेक्षा होती, परंतु थोडासा दबाव आला. मी म्हणेन की बाळा मडगावकर काका तुम्ही बोललात तसं बाळाचं बाद होणं थोडस संघासाठी या ठिकाणी दडपण आलं. एक अनुभवी खेळाडू शेवटपर्यंत एका बाजूनं नांगर टाकून राहिला असता. विनंती असेल प्रेक्षकांना, विनंती आमच्या उजव्या बाजूला खेळाडू कृपा करून अफजल भाई थोडा सॉरी यार, तुमच्यासाठी जागा नाही असं होऊ शकत नाही. यू आर मोस्ट वेलकम. प्रेक्षकांना एक विनंती, खरोखर प्रेक्षक तुमचं आम्ही पहिल्यांदा सर्वप्रथम तुमचं अत्यंत आभारी आहोत, कारण तुमच्या उपस्थितीमुळे या ठिकाणी खूप मजा येते. आणि आज योगेश विकेट किपिंग साठी दिसला नाही. योगेश काय समजलं नाही, हमखास विकेट किपिंग, परंतु आज ती कामगिरी अफजलने पार पाडली. हरकत नाही, बघूया या ठिकाणी सामना थोडासा कमी धावसंख्येचा मैदानात वळूया मॅचकडे. भूषण नाईक पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत. आइए भूषण. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो आणि अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. या महाराष्ट्राला साजेच जी नावं आपण इथं या स्पर्धेदरम्यान आणलीत, त्या सिद्धेश्वर दाळकर संघाचे मालक ज्युनियर गावडे साहेब बरेच खुश दिसतात, कारण त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की त्यांच्या मनाप्रमाणे इथं सुरेख कामगिरी त्यांचा संघ करतोय. आणि योगेश पेंडकर पुन्हा एकदा फलंदाजीसाठी हळूहळू मैदानात जाईल. गावडे साहेब,
विकास गावडे साहेब, आपली बॉडी लँग्वेज अशी दिसते की यू डन द टार्गेट हिअर. अतिशय सुरेख बॉडी लँग्वेज येत आहे. योगेश पेंडकर आणि आनंद चव्हाण दोन्ही फलंदाज हळूहळू मैदानाच्या दिशेने जाताना विजयासाठी केवळ 48 धावांचं सोपं आव्हान घेऊन मैदानात उरतोय तो सिद्धेश्वर दाळकर संघ सातेरी घोडेमुख संघाच्या विरोधात. कृष्णा पाटकर प्रारंभाचं षटक घेऊन येतोय आणि अशोकजी इथं आणखी काही माहिती पुरवतात. ज्यावेळी दिग्गज कमेंटेटर कमेंट्री बॉक्स मध्ये असतात तेव्हा बऱ्याच खेळाडूंचं चरित्र, बऱ्याच खेळाडूंचं जे रेकॉर्ड असतं ते आपल्याला सहज उपलब्ध होतं. इथं आनंद चव्हाण यांच्याबाबत विशेष इथं अतिशय उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून ज्यांचा उल्लेख अशोकजींनी केला. मी काल आपण ज्यांचा उल्लेख करत होतो आशिष शिरोडकर, जे 3-4ही खेळामध्ये कृपा करून पहला चेंडू और पहली गेंद पर और ये 6 रन. हल्की सी गेंद ऊपर गई, नहीं तो पिछले मैच की तरह पहली गेंद पर पहला विकेट दिखाई देता इधर. लेकिन योगेश पेंडकर है ये, जिनके बल्ले में वो ताकत थी जो स्विप किया इस गेंद को सीधा डीप मिड विकेट बॉलर के बाहर 6 रन के लिए. पहले गेंद पर छक्का आता हुआ जब 48 रनों का पीछा करते हुए निर्धारित 8 ओवर्स में, तो लगभग 20-25 रन अशोक जी आप जैसे बोल रहे थे 25-30 रन कम पड़ गए यहाँ एक अच्छा टारगेट बनाने में. कृष्णा पाटकर वंस अगेन, पहले ओवर की दूसरी गेंद योगेश पेंडकर के लिए. अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, व्हाट अ चांस दैट वाज, हैज बीन ड्रॉप देयर. आसान कैच था, सीधी हाथ में गई थी गेंद, तो कृष्णा पाटकर करे तो क्या करे, यहां सर पटकने के सिवा और कुछ नहीं कर सकते. दूसरी गेंद पर बड़ी सफलता मिलती उनको. फिर एक बार यहां ये गेंद तो डिक्लेरेशन जोन में जाएगी 2 रन के लिए, और ये 1 रन, मात्र 1 रन. तो रन संख्या 1 से बढ़कर पहुंची 7 पर. 48 रनों का पीछा करते पहले ओवर की 3 गेंदों की समाप्ति के बाद. एक झंझनाता छक्का, उसके बाद एक बहुत अच्छी गेंद जिसको कट किया था लेकिन सीधा पॉइंट के फील्डर के हाथ में. आनंद बड़े स्ट्रोक लेने की कोशिश, अंपायर का हमारे तरफ दोनों हाथ समांतर करके इशारा आता हुआ कि ये वाइड गेंद है. तो 8 पर पहुंचता हुआ ये स्कोर. फिर एक बार अच्छी गेंद और ये 6 रन के लिए गेंद. व्हाट अ कैच वंस अगेन, दैट वाज अ ब्लाइंडर हैज बीन टेकन देयर. बहुत अच्छा कैच लपका, गेंद बाउंड्री लाइन के बाहर ही जा रही थी, लेकिन बहुत अच्छा कैच और इसी के साथ पहला विकेट गिरता हुआ. आनंद चौहान वापस आते हुए, दौड़कर आते हुए आयन बाउंड्री लाइन पर एक बहुत अच्छा कैच लपकते हुए नए बल्लेबाज जा रहे हैं सचिन गायकवाड़. तो लगभग 8-10 ऐसे खिलाड़ी जो इस मैच का रुख कभी भी बदल सकते हैं. अगर 100 रन बनते तो निश्चित रूप से मैच देखने में बहुत मजा आता अशोक जी, लेकिन फिर भी देखते क्या होता है. 70-75 बनते तो भी ये मैच बिल्कुल अच्छा होता. फिर एक बार कृष्णा पाटकर एक सफलता मिलते हुए, और कृष्णा पाटकर फिर एक बार दौड़कर जाएंगे राइट आर्म ओवर विकेट. इस ओवर की अगली गेंद लेकर सचिन गायकवाड़. कृष्णा पाटकर वंस अगेन, अच्छी गेंद, फिर एक बार शरीर पर टकराती हुई इस गेंद पर कोई रन नहीं. तो अच्छा ओवर घटता हुआ मात्र एक छक्का दिया, उसके बाद वापसी करते हुए यहाँ कृष्णा पाटकर. तो इस ओवर की शायद आखिरी गेंद शेष है. 8 पर रुका हुआ ये स्कोर. गेंद और बल्ले का बाहरी किनारा शायद लिया, और गेंद लेग बाइस के रूप में 1 रन के लिए डिक्लेयर जोन में जाती हुई, और इसी के साथ समाप्ति होती हुई पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 9 रन.
एक विकेट के नुकसान पर 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओवर। बॉलिंग के लिए आते हुए सागर कांबळे, पंतांच्या डावावरून आपला उजव्या हाताने सागर कांबळे येतोय। या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर मायक्रोफोनवर येतील भूषण नाईक, त्यानंतर अशोकजी नाईक। सुरेख चेंडू, पहिला चेंडू, गती परिवर्तन केलेला चेंडू अतिशय सुरेखरित्या टप्पा खाऊन ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जातोय। विकेट किपर गॅदर करतोय आणि पोहोचवतोय पुन्हा एकदा सागर या कांबळे यांच्या हातामध्ये। विजयासाठी केवळ 48 धावांचं सोपं आव्हान, परंतु पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी करते कृष्णा पाटकर। निश्चितपणे आणखी एक गडी बाद झाला असता, योगेश पेंडकर आरामात बाद झाले असते, परंतु पॉइंटचा क्षेत्ररक्षक साथ देत नाही ती गोलंदाजाला। पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडूवर लिहिलाय या 6 धावा आहेत। सरळ चेंडू जातोय तो डीप मिड विकेट बॉलरच्या बाहेर 6 धावांसाठी। अशोकजी, जेव्हा कुठच्या चांगल्या फलंदाजाला जीवनदान मिळतं, निश्चितपणे सामन्याचा रंग पलटणार असतं। मगाशी आपण बघितलं सुरेख फलंदाजी काही फलंदाजांनी केली जीवनदान मिळाल्यानंतर। पुन्हा एकदा यावेळी मात्र सुरेख चेंडू, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचायचा प्रयत्न होता, स्टेप आउट केलेलं होतं योगेश पेंडकर यांनी, परंतु तेवढी चतुराई दाखवतोय तो सागर आणि हा चेंडू हलकाच स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, फुलर लेन पद्धतीचा चेंडू ब्लॉक होल मध्ये फेकतोय। पुन्हा एकदा सागर एका षटकानंतर वापसी करतोय। ओ पुन्हा एकदा सुरेख चेंडू, यावेळी मात्र सुरेख झेल टिपला जातोय, योगेश पेंडकर बाद होऊन परततोय। थँक्यू डीजे। अशोकजी, आपण मगापासून म्हणतोय क्रिकेट हा खेळच इतका विचित्र आहे की एक चेंडू एका दिग्गज फलंदाजाला घरी पाठवायला पुरेसा असतो, तशा प्रकारची आपल्याला बघतोय स्वीप मारायचा प्रयत्न होता, फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू ज्याला स्वीप करायचा प्रयत्न होता आणि 30 सर्कलवर शॉर्ट स्क्वेअर लेगवर सुरेख झेल दत्ता टिपतोय आणि आसिफ माफ करा काशी टिपतोय आणि अशा प्रकारे एक खेळी समाप्त होते। योगेश पेंडकर आजच्या दिवसामध्ये फार काही विशेष प्रेक्षकांना दाखवू शकत नाही। सागर पुन्हा एकदा पंतांच्या डावावरून आपला उजव्या हाताने गोलंदाजीसाठी आणि त्याच्या समोर जातो तो नवीन फलंदाज तुषार रणदिवे। एकाहून एक सरस फलंदाजांचा भरणा या संघामध्ये। सिद्धेश्वर दाळकर संघ फुल पॅक टीम वन्स अगेन। ओहो, पंतांचा सोयर चेंडूचा इशारा येईल, परंतु अतिशय सुरेख चेंडू होता, फक्त दिशा थोडीशी चुकीची, परंतु चेंडू निश्चितपणे अतिशय सुरेख होता। टप्पा खोलवर टप्प्याचा चेंडू। पुन्हा एकदा पंतांच्या डावावरून आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर उभा आहे सागर। तुषार याच्यासाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू, हलके चेंडू खेळून काढतो, एकदा पूर्ण होते, दुसरी धाव माफ करा थ्रो करायचा जोरदार थ्रोचा प्रयत्न काशी यांचा, परंतु सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये तुषार रणदिवे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वर यावेळी मात्र येतोय तो सचिन गायकवाड। सागर, सचिन याच्यासाठी सुरेख चेंडू, सुरेख पटका, चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी, सीमा पार, डीप स्क्वेअर लेग बॉलरच्या बाहेर 6 धावा। थँक्यू डीजे। संघाची धावसंख्या होते ती 23 अशी। पंचवीस धावांची अजूनही गरज, 6 षटकांमध्ये 25 धावा। धन्यवाद। 2 ओवर का खेल
दो ओवर का खेल समाप्त होता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 23 रन स्कोर बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर तवड़े ग्रामस्थ मित्र मंडल ऑर्गेनाइज स्वयं चषक 2019 आज का ये दूसरा दिन महत्वपूर्ण क्वार्टर फाइनल का मुकाबला सातरी मातोड़ वर्सेस बड़ा शॉट लगाने की कोशिश, गेंद विकेटों के पीछे चली गई। लॉन्ग स्टॉप रीजन में 1 रन का इशारा आया। 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित हुई 24 रन स्कोर बोर्ड के ऊपर। चौबीस रन स्कोर बोर्ड के ऊपर। शॉर्ट पिच गेंद, थोड़ी सी लेग ब्रेक गेंद पर बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन गेंद चली गई विकेट कीपर की दस्तानों में। तीसरे ओवर का खेल प्रगति के ऊपर 48 रन के जवाब में बल्लेबाजी इस मुकाबले के दौरान। हल्के हाथों से गेंद को खेल दिया स्क्वायर लेग, अंपायर के बगल से गेंद चली गई डीप स्क्वायर लेग क्षेत्र में। पहला रन मुकम्मल किया, दूसरे रन की तमाम शंका को समाप्त कर दिया और 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित हुई, जो कि 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। योगेश पेंटर जो कि निजी कोटे का 13 रन का योगदान देकर वापस लौटे, लेकिन उसके बाद की जो बल्लेबाजी नजर आई वो यहाँ पर शानदार निकली, जो कि यहाँ पर सिद्धेश्वर पूर्वी देवी स्पोर्ट टीम की ओर से। बड़ा शॉट लगाने की कोशिश, गेंद चली गई फाइन लेग रीजन में। 1 रन का इशारा अंपायर का हमारी ओर आता हुआ और 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित होती हुई 26 रन स्कोर बोर्ड के ऊपर। महत्वपूर्ण मुकाबला 48 रन, मतलब लो स्कोरिंग का मुकाबला नजर आता हुआ। गेंदबाज फिर एक बार कृष्णा, शॉर्ट पिच गेंद आड़े बल्ले से गेंद को खेल दिया, गेंद चली गई जो कि अपर मिड विकेट रीजन में। शानदार फील्डिंग का प्रदर्शन नजर आया। पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलटे और आसानी से दूसरा भी रन मुकम्मल करते हुए 2 रन की सहायता से रन संख्या परावर्तित होती हुई, जो कि यहाँ पर 28 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 3 ओवर का खेल लगभग समाप्त होता हुआ और 3 ओवर के समाप्ति के बाद 48 रन के सवाल का जवाब देती हुई बल्लेबाजी 28 रन स्कोर बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर। अंतिम 30 गेंदों का खेल बाकी, जीतने के लिए 20 रन की आवश्यकता। थोड़ा सा एक तरफा मुकाबला नजर आता हुआ, लेकिन आने वाले समय में अगर विकेट गिरते हैं तो निश्चित रूप से मुकाबले में फिर एक बार जान डालने वाली गेंदबाजी हो सकती है। ये गेंद शॉर्ट पिच गेंद, एक शानदार स्ट्रोक, गेंद चली गई जो कि डीप पॉइंट मतलब स्वीपर क्षेत्र में। देखते न देखते गोली की रफ्तार से सीमा रेखा पार, एक शानदार चौकार तुषार रणदीवे के बल्ले से निकलता हुआ 4 रन के लिए। बत्तीस रन स्कोर बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर। निजी कोटे का महत्वपूर्ण दूसरा ओवर लेकर गेंदबाज फिर एक बार लो फुल टॉस गेंद आड़े बल्ले से गेंद को खेलने का प्रयास, गेंद जो कि चली गई स्क्वायर लेग की दिशा में। 1 रन तो मुकम्मल किया, अंपायर का या वाइड का अतिरिक्त और 1 रन खाते में जुड़ा। 34 रन पर रन संख्या परावर्तित होती हुई। कल के दिन में हमने देखा था महत्वपूर्ण अंतिम मुकाबला फ्रेंडशिप चेनवन वर्सेस एक्वा मैजिक देवबाग के बीच में, और आज भी उसी तरह का मुकाबला। कल के दिन में अंतिम मुकाबले में जॉन फर्नांडिस की शानदार बल्लेबाजी महत्वपूर्ण रही थी। शॉर्ट पिच के नाड़े बल्ले से गेंद को खेल दिया डीप मिड विकेट रीजन में। सचिन गायकवाड़ के बल्ले से निकलता हुआ ये छक्का, 6 रन का इजाफा। थैंक यू। 40 रन स्कोर बोर्ड के ऊपर, चौथे ओवर का खेल प्रगति के ऊपर। मुकाबला हुआ आधा समाप्त, अंतिम 8 रन की आवश्यकता जीतने के लिए। सचिन गायकवाड़ आज के दूसरे दिन में अंतिम मुकाबले में तूफानी बल्लेबाजी, और कल के दिन में जॉन फर्नांडिस जो कि करता हुआ। शॉर्ट पिच के नाड़े बल्ले से गेंद को खेलने का प्रयास, गेंद चली गई 1 रन के लिए और 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित 41 रन स्कोर बोर्ड के ऊपर। किसका टाइम आएगा और कौन इस प्रतियोगिता का पहला इनाम लेकर जाएगा और कौन क्या क्या लेकर जाएगा, ये तो आने वाला समय तय करेगा। लेकिन एक बेहतरीन क्रिकेट का प्रदर्शन देखने का अवसर जो कि प्राप्त होता हुआ। यॉर्कर लेन गेंद यहाँ पर सीधी बल्ले से गेंद को खेल दिया, गेंद चली गई डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में। गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ते न दौड़ते
गेंद और खिलाड़ी की संघर्ष में गेंद सीमा रेखा पार चौकर मुकम्मल हुआ, रन संख्या परावर्तित हुई जो कि 46 रन स्कोर बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर अंतिम 2 रन की आवश्यकता। तुषार रणदीवे फिर एक बार स्ट्राइक इनके ऊपर जारी रहेंगे। 5वें ओवर का खेल लगभग प्रगति के ऊपर। गेंदबाज फिर एक बार कमेंट्री कक्ष के सामने से। मुकाबला थोड़ा सा एक तरफा नजर आया यहाँ पर आज के दिन का। बड़ा शॉट फिर एक बार बड़ा शॉट यहाँ पर गेंद सीमा रेखा पार छक्के की सहायता से मुकाबला हुआ समाप्त। दूसरे दिन का इस स्वयंभू चषक क्रिकेट का यहाँ पर खेल हो गया समाप्त। सेमीफाइनल में बिलोंग करने वाली दूसरी टीम इस पूरे प्रतियोगिता की होती हुई सिद्धेश्वर पूर्वी देवी स्पोर्ट टीम, और काफी खुश जो कि नजर आते हुए टीम ओनर विकास गावड़े इस प्रतियोगिता के दौरान। दूसरे दिन का क्रिकेट हो गया समाप्त। थँक्यू व्हेरी मच। त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी उपलब्ध असलेले या जिल्ह्यातलं एक नामांकित निवेदनातलं एक नामांकित कमेंटेटर आदरणीय अशोकजी नाईक साहेब यांचा सन्मान करायची विनंती आहे। आयोजकांना विनंती आहे, अशोकजी थँक्यू व्हेरी मच। आपल्यासोबत निश्चितपणे आपल्यासोबत कॉमेंट्री करताना खूपच मजा येते। अशोकजी थँक्यू व्हेरी मच, वी आर व्हेरी थँकफुल टू यू। Sachin Gaikwad is the man of the match. Sachin Gaikwad, you rock sir. उदय सावंत यांनी कृपा करून भेटायचं आहे अशोक नाईक यांना। आणि अशोकजी निश्चितपणे